राणी नाही, राणीचे परत भास व्हायला लागलेत की काय? आता तर ती घरात नाहीये, पण माझं असं का होतंय? आज बीस काही नाही, मी इथंच आहे. राणी, तू खरंच आलीयस? सापडली बुवा? आणि बाय द वे, तू कधी आलीस? इथे येण्याशिवाय सध्या माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये, म्हणून मी आले. तिथं माझ्या आईने मला नको नको ते प्रश्न विचारले असते, मला तिच्याशी खोटं बोलता आलं नसतं, म्हणून यावं लागलं मला. कारण काय, तिला तर असंच वाटतंय ना की आपलं नातं अजून चांगलं आहे, मी सुखी आहे तुमच्या बरोबर, आणि मी इथं असण्यातच तिचं सुख आहे, म्हणून यावं लागलं मला, नाहीतर नसते आले. आणि हा, मी जरी इकडं असले ना तरी आपल्यात आता आधीसारखं काहीच नसणार, त्यामुळं माझ्याकडनं कसली अपेक्षा ठेवू नका. आणि अगं आपलं आपलं कुठलंच नातं नाही. काय रे विक्रांत, हे बुवा प्रकरण तुझ्या हाती कसं लागलं? आणि तू काहीच कसं नाही बोललास मला? ऐकायचं तुला? हो. ऐक. एक होता राजा, एक होती राणी. राणीला इम्प्रेस करण्यासाठी राजाची गुलाबी फुलांची गुलाबी कहाणी. म्हणजे? ऐक. राणीला इम्प्रेस करण्यासाठी राजा निघाला गुलाबाची फुलं आणायला. गुलाबाची फुलं आणता आणता राजा थांबला एका गरीब घाटाने वस्तीसमोर. का? का? राणीचा बाप गाडीत होता त्याला सोडण्यासाठी. राणीचा बाप म्हणजेच बुवा रथातून थेट उतरले आणि मदिरा प्राशन करायला मदिरागृहात गेले. मदिरागृहात गेल्यानंतर ते पीत राहिले, पीतच राहिले. मग कसे बसे उठत सावरत स्वतःला आवरत निघाले. कुठे? कुठे? आता होतंय की सगळं तुमच्या मनासारखं. मला त्रास व्हावा, माझं आयुष्य नरक व्हावं हीच इच्छा होती ना तुमची, म्हणून तर लग्न केलं तुम्ही माझ्याशी. आता होतंय की तुमच्या मनासारखं.
झालंय माझं आयुष्य नरक. जेव्हा जेव्हा मी तुमच्याकडे बघते ना, तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की मी नरकातच जगते. आणि अहो, तो त्रास सहन करत जगते ना मी. जगते कसली, मरण यातनाच सहन करते असंच म्हणा ना. आणि आता देव तुमचं सगळं मनासारखं करतो, मग मला त्रास होत असताना घ्या ना त्याचा आनंद, साजरा करा त्याला. आणि हा, मी आहे ना इथं नसल्यासारखीच राहील. तुम्ही म्हणाल ना तर मी तुमच्या कुठल्याही वस्तूला हात लावणार नाही. तुम्ही म्हणाल तर मी बाहेर गॅलरीत थंडीत कुडकुडत राहील. तुम्ही म्हणाल ना तर मी तुमच्याकडे नजर वर करून सुद्धा बघणार नाही. आणि तुमच्याकडे न बघणं हे चांगलंच आहे ना माझ्यासाठी. प्लीज माझं ऐकून तरी घे. हे बघ, मी तुला प्रत्येक वेळी सर नाही हा, आता तुम्ही माघार घ्यायची नाही. आता तुम्हाला जमेल तसा आणि जमेल तितका त्रास द्यायचा आहे तुम्ही मला. माझ्या डोळ्यात नाही ना अश्रू वाहिले पाहिजेत असे, अगदी रोज. हा, आणि तसंही आता खुश राहायला हसायला काही उरलंच नाहीये ना, सगळंच संपलंय. त्यामुळं आता तुम्ही माझ्याकडनं कुठलीही आशा ठेवू नका. आणि मी सुद्धा तुमच्यासाठी आधीसारखं काहीच करणार नाही. तुम्ही सुद्धा करू नका. तुमचा माझा संबंध संपला, सगळं संपलंय कायमचा. बोल. विक्रांत साहेब, अहो ते राणीचं बुवा इथं दारू पिऊन पडले रस्त्याच्या कडेला. मी शुद्धच आहे. व्हेरी गुड. आता मी सांगतो तेवढंच कर. ठीक आहे साहेब. आता ऐक, बुवांना तिथे ठेवलंय कोणाला कळता कामा नये, बस्तीत सुद्धा नाही. हां, पाहुण्यांची चांगली खातिरदारी करायची, वेळच्या वेळी खाऊ पिऊ द्यायचा. गजा लक्षात ठेव, कोणालाही कळता कामा नये बुवांना तिथे ठेवलंय. आणि अशा प्रकारे त्या राजा आणि राणीच्या आयुष्यात मी एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आणलाय. आय होप तुला हा ट्विस्ट आवडला असेल. आवडला म्हणजे काय, अरे सुपर डुपर हिट ट्विस्ट आहे हा. कमाल खेळ खेळलायस विक्रांत, गुड. इथे सुरुवात आहे उर्मिला. याच गोष्टीचा वापर करून मी दोघांमध्ये इतकं भांडण लावणार आहे ना की दोघं परत एकत्र येऊच शकत नाहीत. पण विक्रांत, मला एक गोष्ट कळत नाहीये. ते म्हणजे बुवा गायब झाले तर राणी इंद्रापासून कशी तुटेल? उलट ते दोघं जण त्या म्हाताऱ्याला शोधायला एकत्र येतील ना. इम्पॉसिबल. कारण मी राणीच्या मनात हेच भरवणार आहे की हे सगळं इंद्राने केलंय. वा, चोख प्लॅन आहे तुझा विक्रांत. सगळ्या गोष्टी कशा स्मार्टली हँडल करतोयस तू. गुड. स्मार्ट प्लॅन साठी स्मार्ट विलन हवा ना. ऑफकोर्स. आता हुकुमाच्या राणीचा विषय संपला.
माझ्यामुळे खूप दुखावली गेली. परत आली खरी, पण फक्त शरीराने, मनाने नाही. तुम्हाला माझं लग्न मोडायचं होतं का? माझ्या लग्नाच्या दिवशी बुवा तुमची गाडी उडवणार होते का? मला रोज त्रास देण्यासाठी तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलं. हे सगळं मी ठरवून केलं. मला तुझं लग्न होऊ द्यायचं नाही. जे काही झालं त्याच्याबद्दल मी तुझी माफी माग. प्लीज मला. यापुढे आपल्यामध्ये कुठलंही नातं नाही राहणार. असं का झालं माझ्या बरोबर? नियतीने माझ्या बरोबर हा कुठला डाव खेळलाय? मला अशी प्रेमाची सुखाची स्वप्न दाखवून एकदम असं दुःखाच्या दरीत ढकलत टाकलं. आमचं पटायला लागलं होतं. आता कुठं मला काहीतरी वाटायला लागलं होतं. हे असं अचानक सगळं का झालं? माझ्या नशिबाने हे असे कसे भासे पडलेत? असं सगळं होतच नव्हतं. कसं काय झालं? का झालं हे असं? तुळशीमाई, माझ्या बुवांना काही होऊ देऊ नको. ते सुखरूप असू देत आणि लवकर परत घरी येऊ देत. मॅडम मॅडम काय करताय तुम्ही? पाय काढा. बघा दुखतंय मला, त्रास
त्रास होतोय मॅडम. हो ना, दुखतंय ना, मग अजून घे. मी असं काय केलं की तुम्ही असं वागताय माझ्याशी? कारण तू डोक्यात जातेस माझ्या. सकाळी सकाळी तुझा अपशकुनी थोबडा घेऊन कशाला येतेस ग माझ्या समोर? पण मला त्रास द्यायला करतेस ना हे? नाही मॅडम, असं काहीच नाहीये माझ्या मनात. का करेन मी असं? तुम्ही पाय काढा, खूप दुखताय ग. सगळं कळून सुद्धा अजून इथेच आहेस तू? मग तरी अजून इथे काय करतेस तू? का माझ्या लेखाला गोचिडासारखी चिकटून बसलीस ग? काय स्वाभिमान बाजारात विकलाच का स्वतःचा? तुला तुझ्या बापाबद्दल सुद्धा काही वाटत नाही का? तुझ्या एवढी कोडगी आणि निर्लज्ज पोरगी मी बघितली नाही ग. पैशासाठी बापाला विसरलीस? तुला संपत्ती, आमचा पैसा अडका हवाय ना? हे ऐशोआरामाचं आयुष्य हवंय ना तुला? म्हणूनच इथे आहेस ना? किती निर्लज्ज असशील ग. तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना, तर सत्य कळल्यानंतर ह्या सगळ्याला लाथ मारून निघून गेली असती. पण तू अजूनही इथेच आहेस. शेवटचं विचारते, बोल, किती पैसा हवाय तुला? नाही एकदा तू सांगून टाक. घे तो पैसा आणि निघून जा. मॅडम, तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये. प्लीज सोडा मला. बोलू नकोस. मला वाटलं होतं कणभर तरी शरम अब्रू तुझ्या वस्तीतल्या आई बापांनी तुला संस्कारात दिली असेल. पण तू तर निलाजरी आहेस ग, निलाजरी. तुम्ही दोघं बापलेक या माझ्या घरात येऊन गळ्यात गळे घालून रडत होतात ना, कौतुक करत होतात ना, मग आता त्याच बापाची काही काळजी नाही का ग तुला? हा, म्हणजे तुमचं ते प्रेम, ती काळजी फक्त एक दिखावा होता, हो की नाही? मॅडम, तुम्ही असं काय बोलताय? मी बुवांना शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण नाही सापडत आहेत ते. आणि काळजी अशी दाखवता थोडी येते, ती असते. वडील आहेत ते माझे. बस गा, मला दिसतंय ना स्वतःच्या बापासाठी किती आणि काय करतेस ते. खरं तर ना, तू कुठल्याच नात्याच्या लायकीची नाहीयेस. माझ्या लेकाशी लग्न करून सुखी संसाराची स्वप्न बघत होतीस ना? काय झालं त्याचं? तुला काय वाटलं तुमच्या दोघांमध्ये जे काही चालू आहे ते मला माहित नाही? तुमच्या दोघांचं नातं पहिल्यासारखं राहिलं नाही. तू आणि इंद्रा फक्त नाटक करताय हे मला चांगलंच माहिती आहे. अगं, आता सगळं संपलंय ना. तुला खरं काय ते कळलंय. मग का जात नाहीयेस आत्ताही माझ्या लेकाच्या आयुष्यातून? पैसा माणसाची नियत बदलतो, हेच खरंय. तुझी पण ना नियत बदललीये. कारण तुला ह्या श्रीमंतीत लोळ्याची सवय झालीये. संपत्तीची हाव झाली तुला. महाडिकांची सून म्हणून मिरवायचंय ना? हो मॅडम, तसं काहीच नाहीये. मी का करेन असं? कारण त्यासाठीच तर तू या घरात आली होतीस ना. तुमच्या त्या वस्तीत किड्या मुंग्यांसारखं आयुष्य जगलीस ना. एवढा ऐश्वर्य वैभव कधी बघितलंच नसशील. आणि आता सगळं तुला आयतं मिळालंय म्हटल्यावर तुझ्याच्यानी ते सोडवत नाहीये ना. नाही, पण काळजी करू नको. तुझ्या नशिबातला हा राजयोग मी लवकरच संपवणार. कारण या घरात फक्त मालती महाडिकचीच सत्ता चालते. तू ना फक्त नावाची राणी आहेस. या घराची खरीखुरी राणी मी आहे मालती महाडिक. चांगलंच माहितीये आता इंद्रा तुझ्या सोबत नाहीये. आता तुझे दिवस बदलेत राणी. नाही तुला एका आठवड्याच्या आत या घरातनं बाहेर काढलं ना, मालती महाडिक नाव सांगणार नाही. राणी, माझा टिफिन घेऊन ये ना.
हे येत का नाहीये? राणी ये ना लवकर. टिफिन तर एक निमित्त आहे. मला तुला बघायचंय. तुला बघितलं की दिवस कसा एकदम छान जातो. येत का नाहीये? मीच जाऊन बघू का? नाही नाही नको. ती ऑलरेडी चिडली आहे माझ्यावर. तुम्ही असा डायरेक्ट गेलो तर आणखी चिडेल. रान थँक्यू. राणी तू तू रडतेस? काय झालं? कोणी काही बोललं का तुला? सांग ना मला. आणि बुवांची आठवण येते का? प्लीज सांग ना मला काय झालंय. आणि काय का त्रास देताय तुम्ही मला? मला नाही सहन होते आता. आणि तुला त्रास होऊ नये हीच इच्छा आहे माझी. मला नाही आवडत आहे तुला असं त्रास झालेला. हे बघ, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेव, पण आपल्या मैत्रीसाठी तरी मला सांग की काय झालंय. संपली आपली मैत्री. काही उरलं नाहीये त्या नात्यात. आणि प्लीज प्लीज असं बोलू नकोस. आणि तू मैत्री नाही तोडू शकत. मला सांग, गोट्यामध्ये आणि तुझ्यामध्ये भांडण झालं असतं तर तू मैत्री तोडली असती का? जर आबांच्या बाबतीत हे झालं असतं तर तुम्ही ठेवली असतीत का मैत्री? एकतर बुवांना तुम्ही गायब केलंय किंवा ते स्वतः निघून गेले. काही होऊ शकतं, पण जे काही झालंय ना त्याला तुम्ही जबाबदार आहात. कारण बुवांचं मन त्यांना खात होतं की ते तुमच्या गाडीचा अपघात करणार. तुमच्यामुळे ही परिस्थिती आली आमच्या आयुष्यात. कुठला मित्र मैत्रिणीचं आयुष्य असं उद्ध्वस्त करतो? मैत्री माणसाचं आयुष्य सावरते, हे असं उद्ध्वस्त करत. मला नको ही असली मैत्री. आता कळालं मी मैत्री का तोडली ते. आणि थांब, तुला वाटतंय ना बुवा माझ्यामुळे हरवले? मी वचन देतो तुला, एका आठवड्याच्या आत मी बुवांना शोधून तुझ्यासमोर हजर करेन. फक्त एक आठवड्याचा वेळ दे मला, आणि मी दिलेला शब्द मोडणार नाही.